कोकणाचा अभिमान चिपळूणचे डॉक्टर सुयोग सोमण इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी डॉक्टर सुयोग माधव सोमण यांनी कोकणातील तरुणांसाठी प्रेरणादायी कामगिरी केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संरक्षण संस्था ISRO येथे नुकतेच शास्त्रज्ञ म्हणून ते रुजू झाले असून कोकण विभागातून या प्रतिष्ठित संस्थेत निवड झालेला पहिलाच आणि सध्या एकमेव शास्त्रज्ञ होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. डॉक्टर सुयोग हे प्रसिद्ध डॉक्टर्स डॉक्टर माधव वसंत सोमण आणि डॉक्टर राजश्री माधव सोमण यांचे द्वितीय सुपुत्र आहेत. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणंद असले तरी त्यांचे जन्मापासून वास्तव्य चिपळूण शहरात आहे. उत्कृष्ट शैक्षणिक प्रगती डॉक्टर सुयोग यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिपळूणमधील युनायटेड इंग्लिश स्कूल येथे झाले. पुढील शैक्षणिक वाटचाल त्यांनी अत्यंत ध्येयवादी वृत्तीने केली. त्यांनी एरोडायनामिक्स आणि फ्लाइट मेकॅनिक्स या अत्यंत तांत्रिक आणि जटिल विषयात उच्च गुणवत्ता प्राप्त करीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी IIST त्रिवेंद्रम येथून MTech पदवी संपादन केली. ही संस्था इस्रोद्वारे चालवली जाते. सदर पदवीचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला असून या यशानंतर त्यांनी 10 ऑगस्ट 2025 रोजी बेंगळुरू स्थित दिगंतरा या कंपनीत उपग्रह सुरक्षा आणि व्यवस्थापन विभागात शास्त्रज्ञ म्हणून कार्यभार सांभाळला. इस्रोमध्ये थेट निवड कोकणासाठी ऐतिहासिक क्षण. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ही भारत सरकारची महत्त्वाची संस्था असून देशाच्या अंतराळ व संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे. या संस्थेत डॉक्टर सुयोग यांची थेट निवड झाल्याने कोकणातील विज्ञानप्रेमी आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी आणि सामाजिक योगदान. डॉक्टर सुयोग यांचे कुटुंब वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रस्थानी आहे. त्यांच्या काकांचे सुपुत्र म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडिफॅक्ट संतोष गजानन सोमण देवरुख हेही समाजात प्रसिद्ध आहेत. अशा समृद्ध आणि गुणवान कुटुंबात डॉक्टर सुयोग यांचे घडणं हे त्यांच्या यशामागे एक महत्त्वाचे कारण आहे. तरुण पिढीला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व. डॉक्टर सुयोग सोमण यांचे हे यश म्हणजे जिद्द, चिकाटी, अभ्यास आणि स्पष्ट ध्येयाने मिळवलेली यशोगाथा आहे. कोकणातील ग्रामीण भागात वाढूनही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करून हे यश प्राप्त केले आहे. हे यश म्हणजे फक्त त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण कोकणासाठी अभिमानास्पद बाब आहे. डॉक्टर सुयोग यांचे विविध स्तरातून, समाजातून, शैक्षणिक संस्थांकडून आणि विज्ञानप्रेमींपासून हार्दिक अभिनंदन केले जात आहे. त्यांची वाटचाल इतर तरुणांसाठी एक दीपस्तंभ ठरेल यात शंका नाही.